नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण होळीच्या दिवशी काय करावे व काय टाळावे हे जाणून घेणार आहोत. यावर्षी 2 मार्च 2026 सोमवारी म्हणजेच उद्या होळी आहे. संध्याकाळी 5:55 फाल्गुन पौर्णिमेला म्हणजे हुताशनी पौर्णिमेला प्रारंभ होईल आणि या दिवशी होलिकेचं दहन हे केलं जातं, म्हणजेच आपण होळी पेटवतो. तर हा दिवस आपल्या आयुष्यातील नकारात्मकता दूर करून सकारात्मकता आणण्याचा दिवस असतो. तर होळीचं दहन आपल्याला संध्याकाळी प्रदोष काळामध्येच करायचं असतं. ज्यावेळेस आपल्या देवघरामध्ये आपण दिवा लावतो किंवा संध्याकाळी लक्ष्मी येण्याची जी काही आपण वेळ म्हणतो, तर त्या काळामध्ये होळी पेटवण्याची पद्धत आहे. बघा, यावर्षी होळी पेटवण्याचा जो शुभ मुहूर्त आहे तो दाखवलेला आहे. साधारणतः होलिका दहन जो मुहूर्त आहे तो 2 मार्च सोमवारी सायंकाळी 6:34 पासून ते रात्री 9:03 पर्यंत असेल. तर या काळामध्ये आपण होलिका दहन हा करायचा आहे. तर बघा, होळीच्या दिवशी घराची स्वच्छता केल्याने मनाला खूप शांती मिळते. कारण होळी असते त्या दिवशी पौर्णिमा देखील असते, त्यामुळे घराची स्वच्छता ही आवश्यक करावी. त्यानंतर सकाळी देवरा देखील स्वच्छ करा. देवांना मंगल स्नान घालून त्यांची देखील पूजा करावी. तुळशीची देखील पूजा करा. उंबरठ्यामध्ये हळदीचं लेपन हे आवश्यक करा. याच दिवशी तुम्ही अन्नपूर्णा देवीच्या वाटीतील जे जुने तांदूळ आहेत ते बदलावे आणि नवीन तांदूळ त्यामध्ये ठेवा. जे जुने तांदूळ आहेत ते पक्ष्यांना खाऊ घाला. तसेच कासवाच्या प्लेटमधील किंवा कवड्यांसोबत ठेवलेले जे तांदूळ आहेत ते या दिवशी आवश्यक बदलावे आणि नवीन तांदूळ ठेवावे. आता ज्याच्या घरी मंगल कलश नाही तर त्यांनी या दिवशी त्याची स्थापना करावी आणि ज्यांच्याकडे आधीपासून कुलदेवीच्या नावाने कलश आहे तर त्यांनी कलशातील पाणी बदलावे. कलशावरचा नारळाला जर तडा गेला असेल किंवा पाणी त्या नारळातलं संपले असेल तर तो नारळ बदलून नवीन ठेवा. कलशातील सुपारी किंवा हळकुंड खराब झाला असेल तर नवीन टाका. कलशाभोवती लावलेली जी 5 पाने आंबा किंवा विड्याची सुकली असतील तर ती देखील बदलावी. जर तुम्हाला नेहमी पाने बदलणे शक्य नसेल तर कलशाच्या गळ्याला एक लाल पिवळ्या रंगाचं रक्षासूत्र मात्र आवश्यक बांधावे. तसेच तुम्ही होळी पौर्णिमेला विष्णूंची, लक्ष्मी मातेची पूजा ही आवश्यक करायची असते. तसेच ज्या पौर्णिमेच्या सेवा असतात त्या देखील तुम्ही आवश्यक करायच्या आहेत. त्याचप्रमाणे कुंकुमार्चन देखील ही सेवा तुम्ही करा. त्याचप्रमाणे तुम्ही पौर्णिमेला तुमच्या कुलदेवीची ओटी भरत असाल तर आवश्यक आपल्याला होळीच्या दिवशी म्हणजे संध्याकाळी देवीची ओटी ही भरायची आहे. आणि पौर्णिमेचा उपवास मात्र आपल्याला दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी करायचा आहे, म्हणजे धुलीवंदन दिवशी. आणि सत्यनारायण देखील आपल्याला सोमवारी संध्याकाळी म्हणजेच होळीच्या दिवशी प्रदोष काळामध्ये करायचं आहे. आता होळीच्या दिवशी काय करावे आणि काय टाळावे हे पाहूयात. होळी हा दिवस लक्ष्मीला समर्पित असतो, त्यामुळे या दिवशी कोणाशीही वाद घालू नका. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या दिवशी कोणालाही उसने पैसे देऊ नका आणि कोणाकडून कर्ज देखील घेऊ नका, नाहीतर घरातील लक्ष्मी निघून जाते असे मानले जाते. या दिवशी तुम्ही संध्याकाळी प्रदोष काळात सत्यनारायणाची पूजा करू शकता, ते खूप शुभ असतं. होळी आणि रंगपंचमीला गुलालाला खूप महत्त्व आहे आणि त्यामुळे आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती गुलाल टाकायला होळीला अजिबात विसरायचं नाहीये. आता होळीची पूजाविधी आणि साहित्य देखील थोडक्यात जाणून घेऊयात. आता पाहूयात की होळीची पूजा कशी करायची. तर बघा, पूजेसाठी एक ताट घ्या. त्या ताटात पाण्याचा तांब्या, पुरणपोळीचा नैवेद्य, शेंडी असलेला पाण्याचा नारळ किंवा खोबऱ्याची वाटी, विड्याची 2 पाने, त्यावरती लवंग आणि वेलची ठेवा. सोबत कापूर, काळे तीळ, तांदूळ, साखर, साखरेची गाठी, हार, गूळ आणि मुठभर गहू ज्वारी घेऊन होळीच्या ठिकाणी जावे. तिथे गेल्यावरती प्रथम होळीभोवती गुलाल टाका. होळीला पाणी टाकत टाकत 5 किंवा 7 प्रदक्षिणा घाला. हळदी कुंकू वाहा आणि फुलांचा हार अर्पण करा. त्यानंतर ताटातील सर्व साहित्य होळीला अर्पण करावे. ते वरून न फेकता होळीच्या जवळून म्हणजे व्यवस्थित टाका, आदराने टाका. होळीला नमस्कार मनोभावे करा. घरी आल्यानंतर देवांना नैवेद्य दाखवून मगच भोजन करावे. आता कोणी होळी पाहू नये हा महत्त्वाचा नियम आपण जाणून घेऊ. शास्त्रानुसार काही व्यक्तींनी होलिका दहन पाहणे टाळावे. ज्या मुलीचे नुकतेच लग्न झाले आहे तिने लग्नानंतरचे पहिले वर्षी सासरी होळी पाहू नये, तिला माहेरी पाठवण्याची पद्धत आहे. तसेच सासू आणि सुनेने एकाच वेळी पेटवलेली होळी पाहू नये, यामुळे नात्यात दुरावा येऊ शकतो असे देखील मानले जाते. ज्या मातांना एकुलते एक अपत्य आहे त्यांनीही होळी पाहणे टाळावे. गर्भवती महिलांनी देखील या अग्निविधीपासून लांब राहावे, कारण गर्भातील बाळ नकारात्मक ऊर्जा सहन करण्यास कमजोर असते आणि धुराचा त्रासही होऊ शकतो. तसेच नवजात बालकांनाही होळीच्या जवळ नेऊ नये. तर अशा प्रकारे होळी हा सण आनंदाने आणि सर्व नियम पाळून साजरा करा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका.
व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.